जर उभ्या उभ्या चिरल्या भेंड्यांमध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घातलं तर काय होईल? चला तर मग मी करून दाखवते. हाय, वेलकम टू माय चॅनल. अगोदर भेंड्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि उभ्या उभ्या चिरून घेतल्या. त्यात तांदळाचं पीठ, बेसन पीठ, लाल तिखट, हळद, मीठ, धणे जिरे पावडर घातलं आणि छान कोट करून घेतलं. थोडा सावजी मसाला पण घातला आणि पूर्ण भेंड्यांना कोट करून घेतलं आणि एका पॅन मध्ये तेल घेतलं आणि त्या सगळ्या कोट केलेल्या भेंड्या तळून काढल्या छान कुरकुरीत होईपर्यंत. आणि तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत भेंड्या होतात. मस्त मस्त भेंड्या कुरकुरीत झाल्या आहे. दोन तीन बॅच मध्ये तळून काढले. ही झाली आपली कुरकुरी भेंडी. ही स्टार्टर पण आपण खाऊ शकतो. कांदा पण तळून घेतला त्यात छान कुरकुरीत होतपर्यंत. कांदा तळाच्या वेळेस चिमूटभर मीठ घाला म्हणजे कांदा छान कुरकुरीत होतो. छान असा कुरकुरीत कांदा आणि भेंड्या मिक्स करून घेतल्या आणि आता त्यात थोडा मसाला घातला. बेसिक मसाले घातले. लाल तिखट, हळद, काळं मीठ, आमचूर पावडर, धने जिरे पावडर, थोडीशी साखर आणि छान सगळ्या भेंड्या आणि कांद्याला कोट करून घेतलं, मिक्स करून घेतलं. आपली कुरकुरी भेंडी तयार झाली हॉटेल स्टाईल. वाव, मस्त, रेडी टू सर्व. बाय.